अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आपलं गुरूंचं भ्रमण, आपल्या कुंडलीमध्ये जे गुरु स्थान आहे, गुरु आपल्या राशीला कसा आहे, मेष रास असेल, वृषभ रास असेल, मिथुन रास असेल, कर्केतला गुरु आपल्याला कसा लाभ देणार आहे पूर्ण वर्षभर, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। गुरु हा 4थ्या स्थानी, 8व्या स्थानी, 12व्या स्थानी। खूप जण म्हणतात गुरुला खूप आवडतं। लग्न असेल तर आपण पहिले गुरु बघतो, गुरु कितवा आहे आपला। गुरु जर चांगला असेल तर आपण लग्न ठरवतो, नाही तर लग्न ठरवत नाही। तसंच आता कर्केतला गुरु सध्या मिथुन राशीमध्ये गुरु आहे। मिथुन राशीला गुरु आहे सध्या, त्यांचा भरभराटीचा काळ सुरू आहे। तो जो काळ आहे तो 31 मे 2026 पर्यंत आहे। 31 मे 2026 आणि नंतर 1 जून 2026 पासून गुरु उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत जाणार। तर आपल्याला 31 मे 2026 पर्यंत ज्या राशी सांगणार आहे मी आता सगळ्या, त्यांना काय परिणाम होणार आहे, आपल्या राशीला कितवा गुरु आहे, आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण 12 राशी आहे त्याचा पूर्ण माहिती सांगणार आहे। ही जे भविष्यवाणी किंवा ह्या ज्या गोष्टी सांगणार आहे मी, त्या 31 मे 2026 पर्यंतच आपल्याला लागू असणार आहे, लक्षात ठेवा। आपल्या कुंडलीमध्ये जो गुरु बघायचा कितवा स्थानी, पण 31 मे 2026 पर्यंतच ही भविष्यवाणी आहे, किंवा मग हे जे आपण सांगतोय 31 मे 2026 पर्यंतच आहे। तर सगळ्यात पहिले आपण मेष राशी घेऊया, त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगतो। आता मेष राशीबद्दल सध्या मिथुनेत असणारा गुरु तुम्हाला तिसरा आहे। मेष राशींना तो पराक्रम गाजवणारा व धाडसी निर्णय वाढवणारा आहे। नातेवाईकाशी असणारा दुर्वाद दूर होईल। आगामी गुरु ब्रह्मा ही तुमच्यासाठी चांगले राहील। मेष राशीसाठी जून 26 ते जून 27 या कालावधीमध्ये कर्क राशीतून अर्थात तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानातून होणारा गुरुभ्रमण सुख वाढवेल। आतापर्यंत संघर्ष करावा लागला असला तरी इथून पुढे करावा लागणार नाही। तुमच्या जीवनात काही गोष्टी चांगल्या घडतील, परिणामी कामात गतीही वाढणार आहे। सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे। अशा वेळी तुमच्या सुखास्थानी गुरुचे वास्तव असेल तर त्याचा लाभ नक्की होतो। इथे शत्रूवर मात करून स्पर्धा यश मिळवणे यासाठी या गुरुचा बल तुम्हाला उपयोगी पडेल। फार कष्ट करावे लागणार नाही, पण केलेल्या प्रयत्नाला यश मात्र नक्की मिळेल। त्यासाठी कोणाला सांगायचं नाही, कोणतीही गोष्ट होत नाही तोपर्यंत। त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, वातावरण, स्थळ गुरुमुळे तुम्हाला मिळणार आहे। एकंदरीत सत्ता आपल्या हाती असेल असे तुम्हाला वाटेल। चतुर्थ स्थानातील गुरुचं ब्रह्मन सर्व दृष्टिकोनातून चांगले राहील। गुंतवणुकीसाठी काळ चांगला राहील। आतापर्यंत गुंतवणूक केली नसेल, पण इथून पुढे जर गुंतवणूक मात्र नक्की होईल। वाहन, स्थावर मालमत्ता या संदर्भात जो काही त्रास होतो तो कमी होईल। नवीन वाहन योग सध्या जोरदार आहे। मनामध्ये कल्पना असणे, ती प्रत्यक्षात उतरणे म्हणजे सुखाचे दिवस असे तुम्हाला वाटणार आहे। मेष राशींनी नवीन उद्योग धंद्याला चालना मिळेल। नवीन दालनाचे शुभारंभ होईल। व्यवसायात संघर्षदायक वातावरण कमी होईल। नोकरीचे स्वस्थ चांगले राहील। अनपेक्षित असे चांगले प्रस्ताव नोकरीच्या संदर्भात येतील। मातृसौख्य तुम्हाला उत्तम राहील। तुम्हाला कौटुंबिक होणारे वादविवाद, गैरसमज दूर होतील। एकजुटीने वातावरण राहील। तणावापासून दूर होईल। आरोग्य साथ देईल आणि विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनुकूल राहील। आता मेष राशीसाठी सध्या मिथुन असणारा गुरु तुम्हाला दुसरा आहे। तुम्हाला तिसरा गुरु चालू आहे सध्या। मेष राशीला मिथुन असलेला गुरु आहे तो तिसरा आहे। याप्रमाणे मेष राशीचा आहे आता वृषभ रास। वृषभ राशीला सध्या मिथुनेत असणारा गुरु तुम्हाला दुसरा गुरु आहे। तो 31 मे 2026 पर्यंत गुरुचे भ्रमण द्वितीय अर्थात धनस्थानात होत राहील। आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक सौख्य उत्तम राहील वृषभ राशीसाठी। जून 26 ते जून 27 पर्यंत गुरुचा मुक्काम कर्क राशीत अर्थात तृतीय स्थानात असेल। हे स्थान पराक्रमाचे स्थान मानले जाते। आतापर्यंत काही गोष्टीचे धाडसी तुमच्यामध्ये नव्हते, ते गुरु ब्रह्मणात वाढणार आहे। हा गुरु पराक्रम घडविल्याशिवाय राहणार नाही।
परिस्थिती अशी निर्माण होईल की नातेवाईक भावंडांच्या सोबत आतापर्यंत काही गैरसमज झाले असतील, नाती दुरावली असतील, ते दुरावा कमी होईल, गैरसमज दूर होतील. छंद, लेखन, कला, साहित्य या गोष्टींना प्राधान्य मिळेल. प्रसिद्धीचे योग आहे वृषभ राशीसाठी, चांगला काळ आहे. तशी संधी वरचेवर मिळेल. सकारात्मकता दृष्टिकोन वाढेल. प्रवासाची आवड निर्माण होईल आणि प्रवासापासून फायदा पण होईल. परदेशाची योग जोरदार आहे वृषभ राशीसाठी, लक्षात ठेवा. गुंतवणूक मात्र म्हणावी तशी होणार नाही. खाजगी पतसंस्था जास्त प्रमाणात गुंतवणूक करणे त्रासाचे राहील, म्हणजे खाजगी लोकांकडे पैसे देऊ नका. पैशाच्या बाबतीत इतरांवर विश्वास ठेवणे नुकसानाचे राहील. आर्थिक व्यवहार कधीही करू नका. व्यवसायात चोपर प्रगती राहील. भागीरथी व्यवसायाचे वातावरण चांगले राहील. नवीन करार होतील. व्यवसायातून अपेक्षित लाभ होईल. वाहतूक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला मात्र स्वतःच्या मर्जीने काम करता येणार नाही. इतरांवर अवलंबून राहावे लागेल. वरिष्ठांचे सहकार्य तसे कमीच मिळेल. हे गुरुभ्रमण संपेपर्यंत नोकरीत बदल न करणे हिताचे राहील. वृषभ राशीने 31 मे 2026 पर्यंत कोणतेही नोकरी बदल करायचे नाही. कौटुंबिक कलह दूर होईल. नात्यामध्ये संवाद चांगला राहील. धार्मिक कार्यात जोमाने कार्य कराल. शिवाय मोठ्या प्रमाणात दान कराल. आरोग्य बाबतीत चढ उतार राहील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणातून प्रयत्न वाढवावे लागतील. 31 मे पर्यंत आहे वृषभ राशीच. आता आपण घेऊया मिथुन रास. मिथुन राशीमध्ये सध्या तुमच्या राशीतून होत असलेलं गुरुचे भ्रमण हे 31 मे पर्यंत आहे. पण मिथुन राशीला चांगलं आहे, अतिशय शुभ राहील. आपण म्हणाल ती पूर्व दिशा असे वातावरण राहील, म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. सरळ मार्गाने काम होत राहील. मिथुन राशींनी कोणतेही काम करू शकता. आता जून 26 ते जून 27 या आगामी काळात गुरु कर्क राशीत असेल. तुमच्या द्वितीय स्थानात त्याचे भ्रमण होणार आहे. हे भ्रमण संपत्तिक दृष्ट्या चांगले राहील. आर्थिक परिस्थितीमध्ये आतापर्यंत काही बदल झाला नसेल तर नक्की होणार आहे. वडिलोपार्जित धनधान्य, दागिने, रोकडे, बँकेमध्ये ठेवले पैसे, शेअर, विमा याचा लाभ चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. कौटुंबामध्ये स्थावर मालमत्तेचा प्रश्न सुटेल, म्हणजे तुम्ही घर घेऊ शकता आता. शिवाय सासरवडीकडील वारसा हक्क मिळू शकतो. घर, बांधकाम, जागा यासाठी गुरु अनुकूल राहील. कायदा क्षेत्रात यश मिळेल. बऱ्याच दिवसापासून रखडलेले प्रकल्पाला गती मिळेल. अपेक्षित सहकार्य मिळेल. नवीन प्रस्तावित अधिकार प्राप्त होईल. हा गुरु राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगला राहील. व्यवसायातील संघर्षदायक वातावरण राहणार नाही. अडथळे कमी होतील. व्यवसायात अनेक मार्गातून लाभ होईल. धाडसी निर्णय घ्याल. पशुपालन, गोशाळा, शैक्षणिक संस्था, धार्मिक आध्यात्मिक केंद्र व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. मोठ्या उद्योजकांना चालना मिळेल. कारखानदारी नावारूपाला येईल. शासकीय नोकरीदार यश मिळेल. नोकरीत बढती मिळेल. कामाच्या संदर्भात येणारे तांत्रिक अडथळे दूर होतील. त्यावर पर्यायी मार्ग मिळेल. नवीन गोष्टीचा शुभारंभ होईल. अधिकार प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला चांगल्या कामाची जबाबदारी मिळेल. एकंदरी हे वर्ष खूप चांगले राहील मिथुन राशींना. कौटुंबिक जीवनाच्या सुखाचा राहील. घरामध्ये मंगल कार्य होईल. संतती सौख्य लाभेल. धार्मिक गोष्टीसाठी वेळ मिळेल. धर्मपीठ, देवालय यांच्याकडे जीवनात आतून पुण्यकर्म घडेल. समाज सेवेत सहभागी राहाल. वैवाहिक जीवनात सुखाचे राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनुकूल वातावरण राहील. हे मिथुन राशीचं आहे. हे 31 मे 2026 पर्यंत तुमचा काळ उत्तम आहे. आता कर्क रास. कर्क राशीच्या तुमच्या 12व्या अर्थात व्यव्य स्थानात सध्या गुरुचे भ्रमण होते, म्हणजे 12व्या स्थानात गुरुचं भ्रमण करतोय गुरु. 31 मे 2026 पर्यंत होणार आहे भ्रमण. हे भ्रमण संघर्षदायक आहे. संघर्ष आहेच कर्क राशीला. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. संघर्षाशिवाय कर्क राशीला काही भेटत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढ उतार राहील. कर्जबाजारीपणांना आर्थिकदृष्ट्या खर्चिक असे वातावरण राहील. जून 26 पासून वर्षभर गुरु तुमच्या राशीत भ्रमण करणार आहे. प्रथम स्थानात गुरु म्हणजे दुधात साखर. प्रतिकूल ग्रह मन अनुकूल होते. दुध अवस्थेत जाणारे निर्णय चुकीचे ठरत आहे. आता मात्र तसे होणार नाही. आत्मविश्वासाने आपण निर्णय घ्याल. आत्मविश्वासाने आपण निर्णय घ्याल. यशस्वी होणार आहे. जिद्द होती पण यश मिळत नव्हते. खूप ठिकाणी करायचं पण होतच नाही.
पण आता आगामी काळात ते यश मिळणार आहे. संधीचे सोनं करणारा गुरु हा असेल. प्रत्येक कार्याला विलंब लागणे, वेळेत काम पूर्ण न होणे अशा गोष्टींचा त्रास प्रथम स्थानातून गुरुच्या भ्रमण चालू असताना तरी होणार नाही. सुरळीत वाटचाल चालू राहील. मानसिक आरोग्य बौद्धिक उन्नती होईल. संकटकाळी स्थिर राहण्यासाठी कला या गुरुमध्ये निश्चित आहे. मग ते संकट समाजावर असो, कुटुंबावर असो किंवा नातेवाईकावर असो. तुम्ही मात्र मदतीचा हात पुढे करावा. या गुरुमध्ये तुमची सात्विकता वाढली आहे. परोपकार वृत्ती राहील. परमार्थाची आवड राहील. देवपूजा, ध्यानधारणा, मंत्र साधना याचे मनोबळ वाढेल. आर्थिक भरभराट होईल. कर्क राशींसाठी मालकी हक्क मिळावा म्हणून तुम्ही जे प्रयत्न करत त्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाही. सहज मार्गाने मालकी हक्क मिळेल. इतरांची देणी वेळेत फेडाल. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होईल. व्यवसायात अपेक्षा नसेल तितके उत्पन्न मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. मोठ्या कारखानदार, उद्योजक, व्यावसायिक यांना भरघोस नफा मिळेल. पोलीस, मिलिटरी खात्यातील नोकरदार वर्गाला प्रसिद्धी मिळेल. अधिकार प्राप्त होईल. बढती मिळेल. प्रचंड यश मिळेल. नोकरी संदर्भात त्रास होणार आहे. ज्यांचे लग्न ठरत नाही कर्क राशींचे त्यांचे लग्न ठरतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जोडीदार सौख्य राहील. धार्मिक कार्यात सहभाग राहील. आरोग्य ठणठणीत राहील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा गुरु अनुकूल आहे. छान आहे. आता सिंह राशीचं कसं आहे, सध्या गुरुचे भ्रमण तुमच्या 11व्या अर्थात लाभ स्थानातून होत आहे. 31 मे 2026 पर्यंत या लाभ पुरेपूर प्रत्यंतर येत राहील. म्हणजे तुम्हाला 31 मे 2026 पर्यंत काळजी करायचं काम नाही. तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करणारा हा गुरु आहे. पण नक्की लाभ देणार आहे. बिंदास. जून 26 ते जून 27 या कालावधीत गुरु कर्क राशीतून भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीला 12व्या होत असल्याने गुरु तसा प्रतिकूलच मानावा लागेल. व्यवस्थानातून होणारा गुरु भ्रमण बरेच बदल घडवणार आहे. 12व्या गुरुत व्यवसायात नुकसान, आर्थिक अपयश, कर्जबाजारी, आर्थिक फसवणूक, अकारण खर्च, वारंवार संकट या प्रमाणात चालू राहील. त्यामुळे गुरुमध्ये कोणत्याही मोठी नवीन कामाची सुरुवात न केलेली चांगली. काही वेळा भावनेच्या आहारी जाऊन नको त्या ठिकाणी पैसे गुंतवले जाऊ शकतात. त्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकते. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे नुकसानाचे राहील. इतरांना जामीन राहणे सुद्धा चांगले राहणार नाही. व्यवहार जपून करावा लागतो. पैशाचे अकारण व्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. नियोजन करून काम करायला हवे. शिवाय काम उशिरा होईल असे गृहीत धरून चालायचे. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. झेपणार नाही. द्विध अवस्थेतून बाहेर पडा. एकंदर या गुरुमध्ये काळजी घेतल्यास त्याच्या त्रासाचं प्रमाण कमी होईल. वाहनापासून त्रास संभवतो. नवीन वाहने खरेदी यावर्षी न केलेली चांगली. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टी नादी न लागणे चांगलं. मोठी गुंतवणूक टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आपले आवक पाहून निर्णय घ्या. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात ताण जाणू शकतो. अशा वेळी नियोजनपूर्वक काम करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात संकटाची मालिका जणू चालू झाली आहे असे तुम्हाला जाणवू लागेल. आणि कौटुंबिक वादविवाद, गैरसमज निर्माण होतील. आध्यात्मिक धार्मिक प्रगती मात्र होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थी वर्गाला 26 जून पासून वर्षभर प्रयत्न करावे लागतील. आता कन्या रास पाहू आपण. आता कन्या रास कशी असते, स्थिर नसते. ते त्यांचं स्वतःचं मत कधीच नसतं. कन्फ्युज रास असते कन्या रास. तर सध्या तुमच्या 10व्या स्थानातून भ्रमण करणारा गुरु 31 मे 2026 पर्यंत अनुकूलता देईल. सत्ता, अधिकार, वरिष्ठांचे सहकार्य, मातृसौख्य, स्थावर मालमत्ता, नवीन घर या दृष्टीने गुरुचे हे भ्रमण चांगले असेलच, पण पुढे गुरु भ्रमण ही तुमच्यासाठी यशदायक ठरेल. जून 26 ते जून 27 गुरु कर्क राशीत असल्याने तुमच्या राशीला 11वा असेल. म्हणजे लाभ असताना त्याचे भ्रमण होईल. आशा आकांक्षा सफळ होतील. समृद्ध संपन्न लाभेल. कमी वेळात यश मिळत राहील. आपण जी प्रत्येक बरी वाईट गोष्ट करतो त्यामागे काही ना आपले मन असते. हेच मन आपल्या माणसाला बांधलेला कारणीभूत असते. आणि आता हेच मन माणसाचा मोक्ष मिळवून देते. हेच मन सांसारिक माणसाला लौकिक गोष्टीत अडकून ठेवते. तर हेच मन संत तुकारामासारखे महापुरुषांना मुक्ती मिळवून देते. कर्केच्या गुरु भ्रमणात तुमच्या मनामध्ये सकारात्मकता विचार येणार आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या गोष्टी सुद्धा सकारात्मक होतील. मित्रपरिवाराशी सखोला वाढेल. संततीला प्रयत्न करून म्हणावे तसे यश मिळत नव्हते. आता संततीची वाटचाल चांगली राहील. दागदागिने खरेदी कराल. आर्थिक ताण कमी होईल. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढेल.
येणाऱ्या आगामी काळात लाभ मिळवून देतील. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. नोकरदाराच्या दृष्टिकोनातून 11व्या गुरुचे भ्रमण शीघ्रप्रमाणे होईल. कामाच्या बाबतीत त्रास होणार नाही. नवीन संधी मिळेल. वरिष्ठाची वरदास्ता असेल. बढती मिळेल. धार्मिक कार्याची ओढ निर्माण राहील. धार्मिक कार्यासाठी दान धर्म मात्र करा. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही चिंता नसेल. तब्येत चांगली ठणठणीत राहील. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल व ज्ञानात भर पडेल. कुटुंबाचा पाठिंबा राहील. अशा प्रकारे आपण आता 6 राशींचं घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6 राशींचं गुरुभ्रमण याप्रमाणे आपण घेणार आहोत. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.